पुणे महापालिका निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा देखील आता सज्ज झालेल्या आहेत आणि आपण पाहू शकतो उद्या होणाऱ्या मतदानासाठी ज्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे त्या कर्मचाऱ्यांना EVM मशीनसह इतर जे काही साहित्य लागतं त्या साहित्यांची वाटप याच क्षेत्रीय कार्यालय परिसरातून होताना आपल्याला पाहायला मिळते। पुणे शहरात जवळपास 41 प्रभाग आहेत आणि या 41 प्रभागांमध्ये उद्या मतदानाचा कार्यक्रम पार पडणार आहे आणि त्यासाठी आपण पाहू शकतो हे सर्व जे कर्मचारी आहेत ते या प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयापासून जे काही मतदानासाठी लागणारं साहित्य आहे ते या ठिकाणाहून घेऊन जात आहेत किंवा नेमकी जबाबदारी कुठल्या मतदान केंद्रावरती आहे त्या संदर्भातली माहिती या ठिकाणी दिली जाताना आपल्याला पाहायला मिळते। आणि अशाच पद्धतीचं शहरात जवळपास 15 ठिकाणी ही जे काही कार्यक्रम आहे किंवा साहित्य वाटप आहे ते आता सुरू आहे। या संदर्भात बोलण्यासाठी आत्ता माझ्यासोबत आहेत पुणे महानगरपालिकेचे उपायुक्त प्रसाद काटकर सर काय नेमकं कशा पद्धतीचं हे नियोजन आहे, कारण उद्याचा दिवस तितकाच महत्त्वाचा आहे, मतदान पार पडणार, नेमकी कशा पद्धतीची ही व्यवस्था आहे? नमस्कार। उद्या पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान पार पडणार आहे। सदरचं मतदान हे सकाळी 7:30 वाजल्यापासून संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत असणार आहे। सदरच्या या सार्वत्रिक निवडणुकीसाठी महापालिका प्रशासन सज्ज आहे। पुणे महापालिकेत एकूण 35,52,417 वोटर्स आहेत। त्यापैकी पुरुष वोटर्स हे 18,32,000 आहेत व स्त्री वोटर्स महिला मतदार हे 17,19,000 आहेत। तसेच इतर वोटर हे 488 आहेत। या सर्व प्रक्रियेसाठी आपण 4,011 इतकी मतदान केंद्र पूर्ण पुणे शहरात आहेत। सदरचे मतदान केंद्रावर ज्या सोयीसुविधा आहेत त्या सर्व आम्ही पुरवलेल्या आहेत। जे दिव्यांग असतील किंवा जे वयस्कर लोक असतील त्यांना व्हीलचेअर असू द्या किंवा मतदान शोधण्यासाठी जे कर्मचारी आहेत किंवा बूथ असिस्टंट आहेत ते सर्व नेमलेले आहेत। एकूण आपण या प्रक्रियेसाठी साधारणतः 30,000 कर्मचाऱ्यांची नेमणूक केलेली आहे। प्रत्येक मतदान केंद्रावर 5 मतदान घेणारे कर्मचारी आणि 1 पोलीस कर्मचारी असे 6 कर्मचारी, तसेच या पूर्ण प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्यासाठी 454 झोनल अधिकारी तसेच 15 निवडणूक निर्णय अधिकारी इतका स्टाफ आपण या संदर्भात डेप्यूट केलेला आहे। एकूण EVM जे आपल्याला लागणार आहेत या सर्व प्रक्रियेसाठी ते EVM 11,587 बॅलेट युनिट आणि 4,100 इतके कंट्रोल युनिट लागणार आहेत। ते पुरेशा प्रमाणात आपल्याकडे आहेत। ते सोडून आपण साधारणतः 20% रिझर्व असे बॅलेट युनिट आणि कंट्रोल युनिट आपण तयार केलेले आहेत। एकंदरीत उद्याची जी निवडणूक प्रक्रिया आहे ती निवडणूक प्रक्रिया सुरळीत होण्यासाठी व पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज आहे। त्यानंतर 16 तारखेला जे आहे ते पुणे शहरात 15 ठिकाणी मतमोजणी होणार आहे। त्या मतमोजणीची यंत्रणा आमची सज्ज आहे। सर काही ठिकाणी गोंधळ होतो, मतदान प्रक्रियेमध्ये अडथळा येतो किंवा EVM बंद पडण्याच्या घटना देखील काही ठिकाणी होत असतात। अशा परिस्थितीमध्ये आपण काही वेगळी व्यवस्था केलेली आहे का? काही भरारी पथकं वगैरे अशा पद्धतीची काही नेमलेली आहे? आपण या कामी 15 ते 20% एक्स्ट्रा EVM सेट करून ठेवलेले आहेत। ज्या केंद्रावर EVM बंद पडेल अशा केंद्रावर लगेच इमिजिएट आपल्या झोनल ऑफिसरमार्फत आपण EVM रिप्लेसमेंट करणार आहोत। आपण 454 टोटल झोनल ऑफिसर आपण नेमलेले आहेत। प्रत्येक झोनलला आपण व्हेकल GPS माउंटेड व्हेकल दिलेला आहे आणि त्या व्हेकलमध्ये सर्व EVM आपण ठेवलेले आहेत। ज्या ठिकाणी EVM बंद पडेल अशा ठिकाणी EVM तात्काळ रिप्लेस करण्याची कारवाई करण्यात येईल। सर अतिसंवेदनशील काही मतदान केंद्र आहेत का, आणि जर ते असतील तर त्या ठिकाणी काय आपण वेगळी व्यवस्था काही केलेली आहे? पुणे शहरात एकूण 906 संवेदनशील मतदान केंद्र आहेत। सदरच्या मतदान केंद्रावर आपण वेबकास्टिंग करत आहोत, म्हणजे त्याचं लाईव्ह जे हे आहे डेमो किंवा लाईव्ह ते मतदान केंद्र आपल्याला निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला दिसणार आहे, जेणेकरून तिथं कोणताही अनुचित प्रकार होऊ नये। तसेच अशा केंद्रावर एक्स्ट्रा पोलीस डिप्लॉयमेंट पण केलेली आहे। तसेच आम्ही जे आमचे रिझर्व्ह कर्मचारी आहेत ते रिझर्व्ह कर्मचारी या केंद्रावर आपण अतिरिक्त कर्मचारी म्हणून देणार आहोत।
धन्यवाद. तर ही संपूर्ण यंत्रणा प्रशासन सज्ज झालेलं आहे उद्याच्या मतदानासाठी आणि ज्या ज्या ठिकाणी संवेदनशील केंद्र आहेत त्या ठिकाणी वेगळी व्यवस्था ही प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे आणि जवळपास 30,000 कर्मचारी हे उद्याच्या मतदान आणि मतमोजणीसाठी या संपूर्ण यंत्रणेसाठी लावण्यात आलेले आहेत. कॅमेरामन रोहित सह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.